नाही, खरं म्हणजे आपल्या राज्याला जे कायद्याची गरज आहे ते खरं म्हणजे जे शेतकरी आत्महत्या करत आहेत. अख्ख्या देशामध्ये जर सर्वात जास्त शेतकरी जर आत्महत्या कुठे करत असतील तर ते महाराष्ट्र आहे. आणि हा दुर्भाग्य आहे की त्यांच्यासाठी नियम न आणता अँटी कन्व्हर्जन लॉ एका ठिकाणी जर आपल्या या कॉन्स्टिट्यूशनमध्ये कोणाला कसा जगायचा आहे, कोणाला काय खायचं आहे, कोणाला काय पियायचं आहे, कोणाला कुठला धर्म वरती जायचं आहे ते कॉन्स्टिट्यूशनने राईट दिलेलं आहे. तर मला असं वाटतं की कुठेतरी यांचं जे फेलियर आहे आणि यांचे सरकारमध्ये आता कुठलंही कामं होत नाही, लोकांनी जे कामं केलेली आहे त्यांचे पैसे देत नाही. म्हणजे आता शेतकरी आत्महत्या करत होते, आता त्याच्यानंतर जे कॉन्ट्रॅक्टर आहे ते आत्महत्या करणार आहे कारण त्यांना पैसे भेटणार आहे. तर हे सगळे कायदे आणायचं आणि दिशाभूल करायचं, मला वाटतं सरकारचा हेच प्रयत्न चालू आहे. आज अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे, पण तुम्ही विरोध करणार का जर विधिमंडळात शेवटी जे ड्राफ्ट आणलंय ते ड्राफ्टचा अभ्यास करूनच त्याच्यावरती बोलता येणार. अजून ते ड्राफ्ट आमच्याकडे आलेला नाही. पण जर ड्राफ्ट कॉन्स्टिट्यूशनला बाजूला ठेवून जर आणत असणार तर त्याच्यावरती 100% त्याचा विरोध करण्यात येईल. कॉन्स्टिट्यूशन हा प्रथम आहे, कॉन्स्टिट्यूशनच्या हिशोबानच देत चालणार. आज अर्थसंकल्प सादर केला जातो आहे. मुंबईमध्ये खूप मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट चालूच आहे, परंतु कृषी क्षेत्र आणि इन्फ्रास्ट्रक्चरवर जास्त खर्च केल्यामुळे कृषी क्षेत्रावर त्याचे दुष्परिणाम होतात असं बोललं जाते. तुम्हाला काय अपेक्षा आजच्या अर्थसंकल्प? नाही, आम्हाला अपेक्षा तर पहिला ही आहे की जे आता शेतकरीचे जसे शेतकरी आत्महत्या करतात तसेच आता कॉन्ट्रॅक्टर करणार आहे. या महाराष्ट्रामध्ये जे कॉन्ट्रॅक्टरनी जे टेंडर घेऊन कामं केलेले त्यांना 1,00,000 कोटीपर्यंत जे आहे त्यांचा जे थक्क बाकी आहे, त्यांचे पैसे द्यायचे बाकी आहे, त्यांना पैसे भेटत नाही. आणि नवीन अर्थसंकल्पमध्ये परत स्वप्न दाखवणार, ती कामं होणार कशी, पैसे आणणार कुठून? कारण असे योजना जे लागू केलेले त्यांनाही पैसे देण्याकरता पैसे नाही. तर मला असं वाटतं की आता अर्थसंकल्प आता सादर होऊ द्या, त्याच्यानंतर त्याच्यावरती सविस्तर बोलता येईल. अस्लमजी, मालवणी परिसरामध्ये गोवंश हत्या आणि गोमांस विक्रीचा प्रकार अद्यापही सुरू आहे. लोकशाही मराठीनं बातमी दाखवली होती, तिथलं स्टिंग ऑपरेशन केलं होतं. त्यानंतर चारकोप पोलिसांनी कारवाई केली, पण मात्र महाराष्ट्रामध्ये इतर भागात अद्यापही हे सगळे प्रकार सुरू आहेत. खरं म्हणजे हे जे गौरक्षक आहेत कुठेतरी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये खंडणीचं काम चालू आहे. जे काम पोलिसांनी केलं पाहिजे, जर कोण चुकीचा करत असेल तर पोलिसांनी त्याच्यावरती कारवाई केली पाहिजे, त्याला अटक केला पाहिजे, माल जप्त केला पाहिजे. पण महाराष्ट्रात हे कुठे होत नाही. पोलिसांतर्फे कारवाई थोडी होत आहे. हे गौरक्षाच्या नावाखाली कुठलीही गाडी पकडायचा, कोणालाही मारण करायचा, त्याच्यानंतर तिकडे परत कामं चालू होतात. खरं म्हणजे एकदा सरकारने कायदा आणलाय बंदीचा तर बंद झाला पाहिजे, त्याच्यात दुसरं काय होऊ शकत नाही. पण कुठेतरी हे जे गौरक्षाखाली जे तयार झालेली मंडळी आहे त्यांना कुठेतरी प्रोत्साहन जे आहे सरकारच्या माध्यमातून देतात. मुंबई गोवा महामार्ग प्रवास करण्यासाठी आता टोल भरावा लागणार आहे. खरं तर काम पूर्ण होण्यापूर्वीच पहिला मुंबई गोवा रोड पूर्ण तर होऊ द्या. आम्ही आता ऐकतोय गेल्या 15 वर्षापासून. मला वाटतं की विदर्भचा रोड झाला, मुंबई अहमदाबादचा रोड पूर्ण झाला, मुंबई गोवाचं आज स्वप्न आपल्याला सगळ्यांना अजून बघावं लागेल असं मला वाटतं. देखिए, ऐसा है कि हमें उम्मीद थी कि महाराष्ट्र के अंदर जिस तरीके से किसान आत्महत्या कर रहे हैं तो उसके लिए कोई कानून लाया जाएगा कि कहीं पे भी आत्महत्या ना हो. अगर आत्महत्या होती तो वहाँ के कलेक्टर के ऊपर, वहाँ के आमदार के ऊपर या वहाँ के एडमिनिस्ट्रेशन के ऊपर कार्रवाई होनी चाहिए थी. आज एंटी कन्वर्जन लॉ का ड्राफ्ट जो है कैबिनेट में आया है, उसको पढ़ा जाएगा. लेकिन मुझे ऐसा लगता है कि कॉन्स्टिट्यूशन जो है वो सबसे ऊपर है. कॉन्स्टिट्यूशन ने सबको कौन सी भाषा बोलना है, किसको कौन सी जात में जाना है या किसी कौन सी जात का अपनाना है, ये उसको हक दिया हुआ है. लेकिन ये ड्राफ्ट के अंदर जो है इस तरीके से बातें लाके कहीं ना कहीं महाराष्ट्र सरकार जो है अपनी विफलता को छुपाना चाहती है. इनके पास काम करने के लिए कुछ है ही नहीं, इनके पास पैसे है ही नहीं. जो कॉन्ट्रैक्टर ने काम किए हुए उनका लाख करोड़ रुपए से जितना अभी जो है ना पैसे देने का बाकी है. अब किसानों के बाद उनकी आत्महत्या होने वाली है. तो ये सारी चर्चा जो है प्रेस के माध्यम से उनके नेता, उनके मंत्री सारी चीजें इस तरीके की हरकत करेंगे और मेन मुद्दों की तरफ से जो है ध्यान हटाया जाएगा. इस कानून को क्या कांग्रेस रास्ते पर उतरेगी अगर ये कानून हालांकि कुछ राज्यों में पारित होगा? नहीं, ऐसा है कि कानून को पहले पढ़ा जाएगा. अगर वो कॉन्स्टिट्यूशन को ध्यान में रख के किया गया तो उस पर चर्चा होगी. अगर कॉन्स्टिट्यूशन के खिलाफ होगा
तो ज़रूर उसका विरोध किया जाएगा। So the Bombay High Court has denied permission for performing namaz in the airport area where there was a shed where people used to go and perform namaz. Now that is destroyed. What do you make of this? No, if the High Court has taken a view about it and the judgment has been given, we have to study the judgment, and as far as the namaz is concerned, then they have to look for some alternative place where they can perform the namaz during Ramzan. The court is saying that it is a matter of national security. So I do agree with the court, what the court is saying, but somewhere, some places can be managed by the government or the airport authority, because if you go to see, most of the time, any of the time, there are so many religious functions happening nearby or in the airport itself. So I think so it's a matter of concern whether High Court is thinking about, but simultaneously there can be a way to find it out. आसपासजी, एक शेवटचा प्रश्न. महाराष्ट्रामध्ये 50 बिबटे आता गुजरातच्या वंतारामध्ये पाठवले जाणार आहे. सरकारने आता ही भूमिका घेतली. मी मागच्या अधिवेशनामध्ये पण सांगितलं होतं की बिबट्याच्या संदर्भात असू द्या किंवा टायगरच्या संदर्भात ज्या पद्धतीने पोचर जे आहेत त्यांना मारहाण करत आहेत. एक वर्षामध्ये 25 वाघ मारण्यात आले होते, आणि वाघ मारण्याचं कारण जर कुठेतरी शोधलं तर त्यामध्ये एक जे कॉरिडॉर जे आहे ते कॉरिडॉर कुठेतरी जे आहे ते प्रायव्हेट फॉरेस्टवर फॉरेस्ट करून जे आहे कुठल्या तरी माइन्सवाल्यांना द्यायचा प्रयत्न चालू होता. शेवटी संघर्ष जनावरांचा आणि माणसाचा तिथे चालू होतं जेव्हा आपण त्यांच्या जागेमध्ये अतिक्रमण करतोय. तर कुठेतरी शासनाने हे लक्ष दिलं पाहिजे की हा जग जे आहे सगळ्यांना घेऊन चालणार तरच त्याच्यावरती योग्य होणार, नाहीतर एकमेकांच्या वरती असंच अटॅक होत राहणार, लोकांची जीव जात असणार. कारण शेवटी कॅबिनेटमध्ये बसून एअर कंडिशनमध्ये बसून निर्णय घेणं योग्य वाटतं. एका ठिकाणी आपण सांगणार की उद्योगला चालन देण्यासाठी आपण निर्णय घेतोय, पण आपल्याला हेही बघावं लागेल की इकॉनॉमी त्याच्यानंतर इन्व्हायरमेंट ही टिकला पाहिजे, हे सरकारने लक्ष दिलं पाहिजे. सर, गोवंडी में ATS द्वारा कुछ कार्रवाई शुरू है. पिछले 2-3 दिनों में कई सारे अरेस्ट हुए हैं रेडिकलाइजेशन को लेके. अबू आजमी का कहना है कि मुसलमानों को जानबूझ के तकलीफ दी जा रही है, वो ना की जाए. क्या लगता है आपको? नहीं, जहाँ पे भी अगर पूरे महाराष्ट्र में ऐसा लगता है कि कहीं कोई गतिविधियाँ हो रही है तो ATS ने कार्रवाई करनी चाहिए. लेकिन अगर कार्रवाई करने के बाद में अगर उनको वहाँ कुछ मिलता नहीं है तो जिस सोर्स के माध्यम से उन्होंने ये स्टेप लिया है तो उसके ऊपर भी कार्रवाई होनी चाहिए, क्योंकि अननेसेसरी किसी को एक ही एरिया को बार बार टारगेट करना ये भी ठीक बात नहीं है. थैंक यू. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.